नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे अनेकांनी धसका घेतलेल्या एका भविष्यवाणीची. 5 जुलैला महाविनाश होणार आहे अशी भविष्यवाणी एका भविष्यवेत्यानं केली आहे. त्याचा सर्वांनीच धसका घेतलाय. हे भाकीत आणि त्याचं हे भविष्य नेमकं काय आहे आणि ते जगावर काय परिणाम करणार आहे, पाहूयात याबाबतचा खास रिपोर्ट. 5 जुलैला मोठा विनाश होणार. नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका. विमान प्रवास रद्द. सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं. जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे. पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपान मधील मंगा कलाकार रयो तात्सुकी. तात्सुकीनं तिच्या 1999च्या मंगा द फ्युचर आयसॉ मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय. तात्सुकीनं यापूर्वी 2011चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती. आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83% घट झाल्याचं वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे. त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काही तज्ञांनी शनी आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे ब्राझीलमधून. ब्राझीलच्या सांता कॅटरिनामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इथं 21 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एअर बलूनला हवेतच आग लागली आणि बलून खाली कोसळलं. या भीषण दुर्घटनेत 8 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 13 पर्यटकांचा सुदैवानं जीव वाचलाय. किती भीषण दुर्घटना आहे बघा. हॉट एअर बलून उंच आकाशात असताना बलूनला आग लागली. त्यामुळे वरून उडीही मारता येणं शक्य नसल्यानं बलून खाली येईपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. यात 13 जणांना वाचवण्यात यश आलंय, मात्र तेही गंभीर जखमी झालेत. ही भीषण दुर्घटना ब्राझीलच्या सांता कॅटरिनामध्ये घडली आहे. Jesus Cristo. Meu Deus. आता पाहूयात युद्धासंदर्भातल्या बातम्या. इस्रायल इराण युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी मोसादच्या एका कातील हसीनानं इराणची झोप उडवली आहे.
कारण खोमेनींच्या घरापर्यंत आणि अणुशास्त्रज्ञांच्या बेडपर्यंत पोहोचलेल्या कातिल हसीनानं बाजी पलटवली आहे. मात्र ही कातिल हसीना नेमकी आहे तरी कोण आणि तिनं नेमकी काय भूमिका बजावली आहे, पाहूयात हा रिपोर्ट. मोसादची महिला गुप्तहेर खोमेनींच्या घरात. इराणचे अणुशास्त्रज्ञ हसीनाच्या जाळ्यात. कातिल हसीनानं केला शास्त्रज्ञांचा गेम. इस्रायल विरोधात इराणचं पारडं जड होत चाललंय. मात्र कातिल हसीना या मोसादच्या महिला गुप्तहेरानं इराणची झोप उडवली आहे. मनमोहक सौंदर्य आणि कातिल अदांमुळे हसीना थेट इराणच्या सम्राटाच्या घरात पोहोचली. एवढंच नाही तर तिनं आपल्या मादक अदांनी अणुशास्त्रज्ञांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिथेच इराणी शास्त्रज्ञांचा घात झाला. तब्बल 9 अणुशास्त्रज्ञांना तिनं अल्लाघरी पाठवलंय. फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरे शेकेडकडून इराणचा गेम झालाय. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेटवर होते. वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सच्या कुटुंबापर्यंत ती पोहोचली. शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री केली. हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केले. त्याच फोटोंच्या आधारे इस्रायलनं 13 जूनला इराणच्या अणुकेंद्रांवर आणि तेहरानवर हल्ला केला. यामागे कातिल हसीनाचा गेम होता. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी गुप्तचर यंत्रणांना कातिल हसीनाचा खेळ लक्षात आला. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता. कातिल हसीना पसार झाली होती आणि 9 शास्त्रज्ञांनी जीव गमावला होता. मोसादनं इराणमध्ये फक्त कातिल हसीनाच्या माध्यमातूनच टॉप लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा गेम केला नाही, तर त्यासाठी गुप्तहेर महिलांची ब्रिगेड तयार करून इराणच्या घरातही घुसवली. त्यामुळे इराण विरोधात सूक्ष्म नियोजन करून हल्ले करणं इस्रायलला शक्य होतंय. त्यामुळे कोणत्याही देशातील अधिकाऱ्यांनी सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेनं गाजावाजा करत इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला केलाय. मात्र या हल्ल्यानंतर अमेरिका तोंडावर पडली आहे. युद्धबंदी झाल्यानंतर एका नव्या गोष्टीनं जगाचं टेन्शन वाढवलंय. मात्र जगाचं टेन्शन वाढवणारी ही गोष्ट काय आहे, पाहूयात हा रिपोर्ट. इराणकडील 400 किलो युरेनियम गायब. युरेनियममुळे होणार 10 अणुबॉम्बची निर्मिती. युरेनियम कुणाकडे, जगाची चिंता वाढली. इराण इस्रायलमधील युद्ध मध्यस्थी करून मिटवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आनंद अमेरिकेच्याच पेंटागॉनच्याच अहवालामुळे मावळलाय. कारण ज्या कारणासाठी हे युद्ध छेडलं गेलं ते आण्विक प्रकल्प नष्ट झालेले नसून त्यांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलंय. एवढंच नाही तर 10 अणुबॉम्ब निर्मिती क्षमतेचं तब्बल 400 किलो युरेनियम गायब झाल्याचं वास्तव समोर आलंय. अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळांचं अंशतः नुकसान झालंय. हल्ल्याआधी 400 किलो युरेनियम गायब झालंय. 400 किलो युरेनियमच्या सहाय्यानं 10 अणुबॉम्बची निर्मिती शक्य आहे. अणुबॉम्ब निर्मितीसाठी युरेनियम 60% समृद्ध असणं गरजेचं आहे. गायब झालेलं युरेनियम 90% समृद्ध आहे. अमेरिकेनं इराणमधील अणुप्रकल्पावर हल्ला करण्याच्या आधी फोर्डो अणुप्रकल्पाबाहेर एकूण 16 ट्रकची रांग दिसली. या ट्रकचे सॅटेलाइट फोटो व्हायरल झाले होते. पण हल्ल्यानंतर हे ट्रक अचानकपणे गायब झाले. त्यामुळे इराणनं अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी फोर्डो अणुप्रकल्पातील युरेनियमचा साठा इतरत्र हलवल्याचा दावा करण्यात आला. तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनीही या दाव्याला दुजोरा दिलाय.
where we weren't a week ago. A week ago, Iran was very close to having a nuclear weapon. Now, Iran is incapable of building a nuclear weapon with the equipment they have because we destroyed it. So that's a very, very big thing. We have to talk to Iran and, of course, to Israel about what the future holds. आता प्रश्न आहे की 400 किलो युरेनियम नेमकं कुणाच्या ताब्यात आहे? हे युरेनियम जर इराणकडेच असेल तर या युरेनियमच्या मदतीनं दुसऱ्या आण्विक तळावर आपला अणुकार्यक्रम राबवू शकतो. इराणनं हे युरेनियम इस्फहान इथल्या एका भूमिगत केंद्रावर हलवल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळे इराणकडील युरेनियमचा साठा कायम राहिल्यानं युद्ध संपलं असलं तरी अणुयुद्धाची भीती मात्र कायम राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लहान मुलांना खेळणी खेळायला आवडतात. प्रत्येकाच्या खेळण्यात बाहुली असतेच. विशेष करून लहान मुलींना बाहुल्यांची जास्तच आवड असते. मात्र युक्रेनमध्ये चक्क एक तरुणीच बाहुली बनली आहे. आपला लुक डॉल सारखा दिसावा यासाठी तिनं स्वतःवर शस्त्रक्रिया देखील करून घेतली आहे. या तरुणीचं नाव आहे व्हॅलेरिया लुक्यानोव्हा. तिला मानवी बार्बी डॉल म्हणूनही ओळखलं जातं. युक्रेनियन मॉडेल व्हॅलेरिया सध्या मॉस्कोमध्ये राहते आणि तिच्या बार्बी डॉल सारख्या दिसण्यामुळे ती जगभरात चर्चेत आली आहे. वर्ष वयाच्या 16व्या वर्षापासून 2014 पर्यंत ती युक्रेनमधील ओडेसा इथं राहत होती. त्यानंतर ती मॉस्कोला स्थायिक झाली. 2007 मध्ये तिनं मिस डायमंड क्राउन ऑफ द वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेमध्ये सुमारे 300 स्पर्धक होते आणि विशेष म्हणजे यात प्लास्टिक सर्जरी किंवा बॉडी मॉडिफिकेशनला मनाई नव्हती. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हॅलेरिया तिच्या बार्बी डॉलसारख्या दिसण्यामुळे प्रसिद्ध झाली. रशिया बाहेरील माध्यमांमध्ये तिची पहिली झलक जेझेबेल ब्लॉगवर करण्यात आली. त्यानंतर व्ही मासिकासाठी सेबेस्टियन फेयाननं तिचं फोटो सेशन केलं. माध्यमांनी तिला जिवंत बार्बी डॉल अशी उपमा दिली आणि व्हॅलेरिया जगभरात प्रसिद्ध जगात कुठे ना कुठे दरवेळी नवनवीन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात मध्यंतरी नथीचा नखरा हा ट्रेंड आला होता, तर चीनमध्ये आता मिठीचा ट्रेंड आलाय. इथं चक्क 5 मिनिटांच्या मिठीसाठी 600 रुपये दिले जात आहेत. नेमका काय आहे हा प्रकार, चला पाहूयात. 5 मिनिटांच्या मिठीसाठी 600 रुपये. चीनी तरुणींकडून जादू की झप्पीची ऑफर. काय आहे चीनमधील मॅन मम्स प्रकरण? सध्या महाराष्ट्रात आनंद शिंदे यांचं नटीनं मारली मिठी हे गाणं प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहे. सोशल मीडियात तर व्हिडिओ क्रिएटर तरुणींनी या गाण्यावर रील्स बनवून सगळ्यांनाच आपल्यासोबत थिरकायला भाग पाडलंय. पण आता मराठी गाण्यातल्या मिठीचा ट्रेंड थेट चीन पर्यंत जाऊन पोहोचलाय. संजय दत्तची ही जादू की झप्पी इथल्या तरुणांना मालामाल करतीये. इथं चक्क 5 मिनिटांच्या मिठीसाठी 600 रुपये मिळतायत. अर्थात ही मिठी सार्वजनिक ठिकाणीच मारायला हवी असा नियम आहे.
चीनमधल्या या ट्रेंडचं नाव आहे मॅनमम्स. खरं तर मॅनमम्स हा शब्द जिममध्ये जाणाऱ्या आणि चांगली शरीरयष्टी असणाऱ्या युवकांसाठी वापरला जातो. सध्या हेच तरुण सार्वजनिक ठिकाणी तरुणींना मिठीत घेऊन मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतायत. रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून मनाला शांतता मिळावी यासाठीच हा ट्रेंड जोमात आहे. या 5 मिनिटांच्या गळाभेटीचा दर आहे 20 ते 50 युआन, म्हणजेच 250 ते 600 रुपये. या भेटीत कोणताही गैरप्रकार नाही. तसंच ही औपचारिक भेट असल्यानं चीन सरकारनंही त्यावर बंदी घातलेली नाही. आता कुठे कोणता ट्रेंड कधी येईल हे सांगता येत नाही. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. त्याच पद्धतीनं चीनमध्ये हा मिठीचा ट्रेंड हिट होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता वळूयात इतर बातम्यांकडे. विमान प्रवास खूप खर्चिक असल्यामुळं अनेकांची इच्छा असूनही ते विमानानं प्रवास करू शकत नाहीत. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे, ज्यामुळे टॅक्सीतून प्रवास करण्याऐवजी तुम्ही थेट इलेक्ट्रिक विमानानं प्रवास करू शकणार आहात. तो नेमका कसा पाहूयात या रिपोर्टमधून. टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त? इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण. तीस मिनिटात गाठणार 130 किलोमीटर. टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. कारण जगातल्या पहिल्या प्रवासी इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय. त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरा मोहराच बदलणार आहे. अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय. हा इतिहास कसा रचला गेलाय पाहूयात. इलेक्ट्रिक विमान आलिया CX-300चं पहिलं उड्डाण यशस्वी. 30 मिनिटात 130 किलोमीटरचा प्रवास. 130 किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ 700 रुपये इतका खर्च. इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 13,500 रुपये खर्च. इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉन स्टॉप 463 किलोमीटर पार करणार. त्यामुळे इलेक्ट्रिक विमानामुळे नेमका टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल पाहूयात. 130 किलोमीटरच्या प्रवासासाठी टॅक्सीला 3 ते 4,000 रुपये लागतात. मात्र इलेक्ट्रिक विमानानं या प्रवासाचा खर्च केवळ 700 रुपये इतकाच आहे. तर हेलिकॉप्टरमधून एवढ्याच प्रवासाचा खर्च हा 13,500 रुपये असून इलेक्ट्रिक विमानातून हाच खर्च केवळ 700 रुपये होतो. इलेक्ट्रिक विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे तंत्रज्ञानाच्या जगातील ही मोठी क्रांती समजली जाते. यामुळे टॅक्सीऐवजी आता विमानानं प्रवास करणं अधिक परवडणार आणि तुलनेनं वेगवान होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता तुम्ही 2 व्हीलरनं हवेत उडू शकता. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. मात्र हवेत उडणारी ही कोणती बाईक आहे आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत ते देखील पाहूयात. हवेत उडणारी फ्लाइंग बाईक. आता ही फ्लाइंग बाईक भारतात नेमकी कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
मात्र सध्या तरी चीनमध्ये या बाईकची प्री बुकिंग सुरू झाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल. मात्र हवेत उडणाऱ्या या बाईकची किंमत पाहिल्यावर ही बाईक सध्या तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.